अक्कासाहेब उठा. अक्कासाहेब गणी मागावर आहे, उठा. दादासाहेब आमच्याच्याने दौड नाही होणार आता. अक्कासाहेब प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, चला उठा. दादासाहेब आम्ही खरं सांगतोय, नाही होणार आता. आमच्यासाठी वेळ दौडू नका. आमच्यापेक्षा तुमची सुरक्षा जास्त महत्वाची आहे. तुम्ही निघा, आम्ही थांबतो. आम्ही आमच्या परीने गनिम थोपून धरतो. मग आपण सगळेच थांबू, लढू आणि मरू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अक्कासाहेब, जायचं तर सगळ्यांनी जायचं आणि थांबायचं तर सगळ्यांनी थांबायचं. घरी तांबड फुटत आलंय. आपण दिलेर खानाचं गस्तीचं एक पथक कापून काढलंय. त्यामुळे आता समोरून कुणी आडवं येईल याची शक्यता नाही. आलाच तर स्वतः दिलेर खान मागच्या बाजूने. पण त्यालाही एव्हाना आपल्या हुलस्वारांनी हुल दिली असेलच, त्यामुळे त्यालाही यायला थोडा अवधी आहे. अक्कासाहेब थोडी विश्रांती घेता येईल. धनी इथं पाणी आहे, थोडं पाणी पिऊन ताजं तवानं होऊया. ठीक आहे, तोपर्यंत घोडे घेऊन बहिर्जी काका पोचतीलच. अक्कासाहेब हिंबर विश्रांती घ्या. मातोश्री, मातोश्री, सुनबाई, सुनबाई काही खबर आली? खबर आली, पण आनंदाची. काय खबर आली? लवकर सांगा, आमचा जीव टांगणीला लागलाय. तुश्री, युवराज बत्ताशीबाईंना घेऊन छावणीतून निसटले. निसटले? जगदीश्वरा, ऐकलंस रे बाबा? हे शब्द ऐकण्यासाठी कानात प्राण आणून बसलो होतो आम्ही. स्वराज्यात आले? ती खबर नाही आली अजून, पण येईल. तीही खबर लवकरच येईल. सुनबाई, पण राणूबाईंना एवढी घोडदौड झेपेल का हो? झेपेल, तशा काटक आहेत आपल्या बत्ताशीबाई. आणि आम्ही तर ऐकलं की वाईजवळ पांडवगड त्या एका दमात चढतात. हो, पण त्यांचं पळणं शंभूराजांच्या बरोबरीनं होईल? मातोश्री, तुम्ही बघाच, युवराज बत्ताशीबाईंना सुखरूप आणतीलच. तसं जर झालं तर आई जगदंबेच्या दीपमाळेला एक मण तेलाचा दिवा तेवेलच बघा. धनी, गनीम, बहिर्जी काका आले. रायप्पा, तू इथंच थांब. ज्योताजी चल पटकन, नाहीतर ते पलीकडून जाते. अक्कासाहेब आलोच आम्ही. ज्योताजी, बहिर्जी काका. असगत होऊन सुद्धा बहिर्जी काकांनी गाठलंच आपल्याला. वा बहादर. जा, त्यांना इकडेच घेऊन ये. युवराज. अक्कासाहेब, आता तुमची काळजी मिटली. आता आपल्याला स्वराज्यात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अक्कासाहेब,
अक्कासाहेब चला शंभूराजे, अब मुल्ला अहमद को तुम धोखा नहीं दे सकते। देखा शंभूराजे, अब तुम्हारी बाजी खत्म। हे शंभूराजे, बहुत हो गया अब खेल। अब चुपचाप हमारी पनाह में आ जाओ, नहीं तो तुम्हारी अक्का साहब जिंदा नहीं बचेगी। मुल्ला, पास हो गया शंभूराजे, हमारी पनाह में आ जाओ, घुटने पर बैठ के आ जाओ, वरना ये मुल्ला अहमद की तलवार काम कर जाएगी और आपकी अक्का साहेब शंभूराजे आपकी वजह से। सोचो शंभूराजे, सोचो। नाही दादासाहेब, मागे फिरा. या दीड दमडीच्याला शरण येऊ नका. जा तुम्ही स्वराज्यात निघा. जगदीश्वरा, पाठीशी उभा राहा. आई जगदंबे, हजारो हातांची तू, हजारो डोळ्यांची, पाठीशी उभी राहा ग बाई. शंभूराजे, घुटनों पर आओ. दादासाहेब तुम्ही निघा. आमची पर्वा नका करू. तुम्हाला शपथ आहे आमची. निघा. नाही दादासाहेब, आमचा विचार नका करू. शिवाजी का छावा अब मुल्ला के मुट्ठी में होगा. अब मैं तुम दोनों को बंदर की तरह नचाऊंगा. नाही दादासाहेब, इकडे आलात तर फसलात. आमचा विचार नका करून निघा. या मुलाची नियत चांगली नाही. जा तुम्ही. नहीं शंभूराजे, जाओ, कई तरह से पकड़ो. चुप की बात है ये संभा. अपनी बहन को मेरे पास छोड़ के भाग गया. नहीं मुल्ला अहमद, जरूर इसके पीछे कोई वजह होगी.
मुल्ला छावा तर गेला, आमचं काय? आता आहोत, थोड्या वेळाने नसू. आमचे दादासाहेब तर गेले. खामोश, जाने दो उसे, गया तो. लेकिन राणू अक्का, अब मैं तुम्हें नहीं बख्शूंगा. ऐसा हश्र करूंगा तुम्हारा कि पूरा स्वराज थर्रा उठेगा. और हाँ, ये नजारा देखने के लिए तुम्हारा और भाई दादा साहेब यहाँ होना चाहिए था. लेकिन वो तो डरपोक निकला, तुम्हें यहाँ छोड़कर भाग निकला. ऐसा भाई मैंने पहले कभी नहीं देखा. डरपोक नाही दादा साहेब. अच्छा, अपनी जान से प्यारी बहन को यहाँ ये मुल्ला अहमद के हाथ में छोड़कर खुद भाग गया. उसे डरपोक नहीं तो और क्या कहेंगे? अरे देख के जाओ, पकड़ो इसे. तू पकडण्याची आणि हश्र करण्याची तंबी आम्हाला देऊ नकोस. बेडकाने स्वतःला किती फुगून मोठं केलं तरी त्याने नागिणीवर पंजा मारण्याचं धाडस करायचं नसतं. लक्षात ठेव मुल्ला. अच्छा, ये मुल्ला अहमद बेडूक मेंढक हूँ मैं? तू मेंढक. अच्छा, अब देखो इस मुल्ला अहमद का कमाल. शंभूराजे रहम करो. शंभूराजे रहम. शंभूराजे रहम. मेरी जान बख्श दो शंभूराजे. रहम? तुझ्या क्या हैवानाला रहम? शक्य नाही मुल्ला. शंभूराजे, मैं माफी मांगता हूँ. शंभूराजे, आप माफी मांगता हूँ. शंभूराजे, मेरी जान को बख्श दो आप. मैं कसूरवार हूँ शंभूराजे. तुझी लायकी नाही तेवढी मुल्ला. आज तू आमच्या हातून मरणार. नहीं शंभूराजे, ये देखो, ये शंभूराजे मैंने ये तलवार डाल दी. शंभूराजे, मुझे माफ कर दो. देखो, निहत्ते पर वार नहीं करते शंभूराजे. आपके मजहब में जो पनाह मांगता है उसे उसका रक्षण करते शंभूराजे. मुझे माफ कर दो शंभूराजे. मैं आपके पैर पकड़ता हूँ शंभूराजे. युवराज माफ करो. युवराज माफ करो. शंभूराजे, एकदा नाही 10दा माफ केलं असता मी. फार मोठी चूक केली. सगळे पाप केलंस तू. आमच्या अक्का साहेबांच्या मानेला तलवार लावण्याचं धाडस केलंस. शंभूराजे, मैं कसूरवार हूँ. मैं मानता हूँ. मैं चाहे तो उनके सामने नाक रगड़ता हूँ.
ये देखिए, मैं माफी मांगता हूँ, पैर पकड़ के माफी मांगता हूँ उनकी. जान बघते जे होतं. मुल्ला, तू छत्रपतींच्या मुलीकडे डोळे वटारून बघण्याचं धाडस केलंस. तुमच्या बहिणीचा अपमान केलायस तू. मैं माफी मांगता हूँ. माफी? तुझ्या सारख्यांसाठी हा शब्द आमच्या समशेरीला ठाऊक नाही. युवराज, युवराज, मैं मानता हूँ मैं झूठा हूँ, मैं मक्कार हूँ, गलती हो गई हुई युवराज, मुझे मुझे माफ कर दो युवराज. दादासाहेब, सोडा त्याला. पुढे चला. नाही अक्कासाहेब, यानं तुमच्या मानेला तलवार लावण्याची हिंमत केली. छत्रपतींच्या मुलीच्या मानेला, ज्या छत्रपतींनी मोगलांच्या स्त्रियांना सुद्धा आईचा दर्जा दिला, त्या छत्रपतींच्या मुलीकडे बघण्याची याची ही भावना. अक्कासाहेब, यानं तुमच्या मानेला तलवार लावली ना, आम्ही याचा हात कलम करणार. आधी हात, मग मस्तक. आता तुझं मस्तक धडा वेगळं होईल. रैम रैम युवराज, रैम. मेरी जान को बख्श दीजिए, मुझे जिंदा रखिए. दादासाहेब, तू जिवंत राहायला पाहिजेस. दिलेर खानाला हे सांगायला जिवंत राहायला पाहिजेस की स्वराज्याचा छावा स्वराज्यात परत गेला.